मुंढानाका या उड्डाणपुलावर एका 4 चाकी वाहनाने ऑटो रिक्षाला टक्कर मारली होती। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। यामध्ये कार चालक मुलगी असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या संदर्भात जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी पत्रकार परिषद बोलवीत खुलासा केला। मुंढानाका उड्डाणपुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे अचूक फुटेज नसल्याने पोलीस विभागाची यामध्ये जास्त धावपळ झाली। ही रिक्षा जाते, हीच रिक्षा आहे ती, आणि त्यानंतर लगेच येणारी जी गाडी आहे किया सेल्टॉस, ही गाडी आत्ता गेलेली गाडी। सदरची रिक्षा अपघातामधील आणि त्यानंतर फक्त 18 सेकंदाच्या नंतर किया सेल्टॉस ही भरधाव वेगाने येते। अठरा सेकंदामध्ये म्हणजे आकाशवाणी चौक ते पोलीस स्टेशन जवाहरनगर छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 20 तारखेला रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एका ऑटोमध्ये पॅसेंजर घेऊन ऑटो जालना रोडनं क्रांती चौककडे जात असताना मुंढानाका ब्रिजच्या वरती ऑटो असताना एका किया सेल्टॉसच्या गाडीने जोरदार पाठीमागून त्याला धडक दिली। त्या धडकेमध्ये एक मुलगा 19 वर्षाचा ऑटोमधून उडून तो ब्रिजच्या खाली पडून एक्सपायर झाला। त्या अपघातामध्ये एक 5 वर्षाची मुलगी सुद्धा एक्सपायर झालेली आहे। अपघातामधील जे नातेवाईक होते ते रिक्षामध्ये बसलेले त्यांना तात्काळ ॲम्ब्युलन्सने आणि इतर वाहनांनी एमजीएम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात केले। एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले असताना त्यापैकी एक महिला आहे ती 7-8 महिन्याची प्रेग्नंट होती। तिचे बाळाचे मिसकॅरेज झालेले आहे। इतर लोकांवर सुद्धा एमजीएम हॉस्पिटलला उपचार सुरू आहेत। सदरची घटना घडल्यानंतर त्यातील जे थोडासा व्यवस्थित तब्येत असलेले साक्षीदार व त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनला आले। त्या आलेल्या नातेवाईकापैकी काही लोकांनी शंका घेतली की ती जी गाडी आहे ती गाडी मुलगी चालवत होती। नातेवाईकाच्या विनंतीनुसार त्यांच्या सांगितल्यानंतर आम्ही जवळजवळ त्यांचे तक्रारदार आणि इतर नातेवाईक 25 ते 30 लोकांनी त्यांच्या समक्ष आम्ही जे आमचे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते चेक केले असता त्यांची खात्री झाली की तो जी गाडी आहे ती गाडी आहे तो एक पोलीस इसम चालवत आहे, जेंट्स चालवत आहे, लेडीज चालवत नाही। त्यांनी ती खात्री केल्यानंतर त्यांनी त्या इसमाविरुद्ध तक्रार दिली। तक्रार दिल्यानंतर त्यांचं पुन्हा अजून एक ॲलिगेशन होतं की तो इसम दारू पिलेला आहे, म्हणून आम्ही लगेच तात्काळ त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली। त्यावेळेस तो दारू पिलेला नसल्याचे आम्हाला डॉक्टरांच्या अहवालावरून समजले। सदरच्या सर्व गोष्टीची खात्री केल्यानंतर तक्रारदार त्यांच्या नातेवाईकांनी नावानिशी त्या गाडी चालकाविरुद्ध तक्रार दिली। गाडी चालकाचं नाव हे कश्यप विनोद पटेल आहे, वय 33 वर्ष, राहणार कुशलनगर मुंढानाका जवळ छत्रपती संभाजीनगर आहे। त्यास अटक करून माननीय न्यायालयात हजर केले।
व आजपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे. सर, पण जो व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतो त्यामध्ये मुली उतरताना दिसत आहे आणि असा आरोपही होतो की गाडी ड्रायव्हर चालवत होता तो एडिट झालेला व्हिडिओ आहे. याबाबत आपण काही शहानिशा केली का? आम्ही आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केला असता त्यांनी सांगितलं की त्याच्या गाडीमध्ये 3 मुली होत्या. त्यापैकी 2 मुली ह्या त्याच्या भावाच्या मुली होत्या आणि एक तिची मैत्रीण होती. त्या 3 मुलीपैकी 2 मुली 17 वर्षाच्या आणि एक मुलगी ही 13 वर्षाची होती. 20 तारखेला जी मोठी मुलगी होती रिव्हर्स डेल हायस्कूल सातारा परिसर येथे त्यांच्या शाळेचं अॅन्युअल फंक्शन होतं. ते फंक्शन केल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर ते सगळेजण लॉंग ड्राईव्हला गेले आणि झाटाफाटा केम्ब्रिज नाका या मार्गे ते पुन्हा परत घरी चालले होते. आणि जी मुलगी होती त्यातली एक जे आरोपी आहे आरोपीच्या ज्या भावाची मुली होती त्याची एक मैत्रीण होती. ती 17 वर्षाची राहायला ती क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत होती. म्हणून ते आकाशवाणीवरून मुंडा नाक्या ब्रिजवरून ते क्रांती चौकला तिला सोडण्यासाठी प्रथम जात होते आणि ते जात असताना त्यांच्याकडून हा अपघात झाल्याचं आम्हाला समजलेलं आहे. तर समाज माध्यमांनी टीका केल्यानंतरच पोलीस डिपार्टमेंट समोर येत आहे. यामध्ये काहीतरी शिस्त आहे असं वाटतंय का? समाज माध्यमावर आलेले व्हिडिओ आम्हाला पण समजले, परंतु ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तक्रारदार व त्यांचे जो 30 ते 40 नातेवाईक पोलीस स्टेशनला आले होते त्यांच्या समक्ष सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले. त्यांनी सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे पाहून नंतरच त्यांनी त्या गाडी चालकाविरुद्ध नावानिशी तक्रार दिलेली आहे. त्याच्यामुळे जे आता समाज माध्यमाबद्दल आलेले आहे त्याच्यामध्ये तथ्य दिसून येत नाही. सर, अभी जो सीसीटीवी बताए हम लोग को उसमें ड्राइवर जेंट्स नजर आ रहा है, मेल ड्राइवर चला रहा है. पर सर घटनास्थल और वो स्पॉट का गैप कितना है? घटनास्थल का गैप लगभग 1 किलोमीटर का है. पर हमने जो प्राइवेट भी सीसीटीवी कैमरे देखी त्याच्यामध्ये सुद्धा ती गाडी कुठं न थांबता डायरेक्ट घटनास्थळावर गेले. मतलब उसमें ये तय हो गया सर कि वो वही जो आपने अरेस्ट किए वही आरोपी चला रहा था, ये कंफर्म है उसमें सीसीटीवी? बरोबर आहे. तक्रारदार यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बघून त्यांच्या इतर नातेवाईकांनी सुद्धा किंवा त्यांच्यावर आलेल्या लोकांनी सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण बघितल्यानंतरच त्यांनी ती पोलीस स्टेशनला त्या माणसाविरुद्ध तक्रार दिली. हे आरोप लावत होते की ड्राइवर तेनी असते, गाड़ी पण तेनी होते थे. हमारा ये जो हमको गाड़ी दिखाए वो गाड़ी नहीं थी, गाड़ी लड़की ही चला रही थी. ये आरोप उसके फैमिली लगा रहे थे. घटनास्थळी तर गाडी आहे, त्याचा गाडीचा नंबर दिसतोय किंवा गाडी सगळं आहे. आपण फॉरेन्सिक टीम बोलवून त्यांच्या समक्ष त्याच रात्री पंचनामा केलेला आहे. त्याच्यामुळे घटनास्थळावर तर त्या दोन्ही गाड्या होत्या, रिक्षा पण होती आणि अपघात झालेली गाडी पण होती. त्याच्यामुळे